माहूर येथे होणाऱ्या दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल आदरणीय कौतिकराव ठाले पाटील, नांदेड मसापचे अध्यक्ष प्रभाकरजी कानडखेडकर, सर्व पदाधिकारी व सदस्य, केंद्रीय कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य, आमचे मित्र देवीदास फुलारी, या ठिकाणी अतिशय सुंदर भाष्य केलं असे या विभागाचे आमदार केरामजी, त्यानंतर या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमचे मित्र विजयकुमार गोपीजी, तसेच या अगोदरचं जे साहित्य संमेलन झालं कुठं सगुरुळीला झालं, त्या पहिल्या मराठी नांदेड जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र दासू वैद्य, या नंतर जे सत्र होणार आहेत त्याच्यामध्ये कवी संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र पी विठ्ठल, कथाकथनाचे अध्यक्ष आमचे मित्र शंकर विभूते सर, आणि मंचावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले, माझ्या गावाकडून काही माझी मित्रमंडळी आलेले आहे, माझी पत्नी सौभाग्यवती शिवकाशी वाडेवाले, माझा मुलगा शिवकुमार वाडेवाले, माझा नातू आलेला आहे, मुलीचा मुलगा नाईकवाडे, समोरच्या संभाजी शिराळे, संतोष शेलुकर, एकनाथाबा शेटे, गजानन हंगरगे, धोंडीबा गोदे आणि सर्व आपण या माझ्या डाव्या बाजूला जी आमची नांदेडहून आलेली साहित्यिक मित्रमंडळी आहे, प्रत्येकाची नावं मी काय घेणार नाही, कारण या भाषणामध्ये शेवटी सगळ्यांची नावं आहेत, ते तुम्हाला जे अध्यक्षीय भाषण आहे ते मिळणारच आहे. तेव्हा ही सर्व मंडळी आणि माझ्या चिमुकल्या बाल मित्रांनो आणि पाखरांनो, पक्षांनो, या ठिकाणी मला या अध्यक्षपद देऊन आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. ही संधी मला मिळाली ती प्रातिनिधिक स्वरूपात आहे असं मी समजतो, कारण या चळवळीमध्ये जी जी आमची मित्रमंडळी काम करतात, साहित्यिक, कवी असतील, कथाकार असतील, कादंबरीकार असतील, या सर्वांचा तो सन्मान आहे, या चळवळीनं मला दिलेला तो सन्मान आहे. यापूर्वी रज्जाक कासार, शिवा कांबळे, व्यंकटेश चौधरी व गोविंद बनसोडे यांनी प्रेरणा साहित्य परिषदेच्या वतीने कुरुळा येथे मला मराठी जिल्हा संमेलनाचा मान देऊन त्या ठिकाणी संमेलन घेतलं. त्यानंतर आमचे मित्र इसा प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी वाकोडी येथे मराठी संस्कार साहित्य संमेलन घेऊन त्याही ठिकाणी मला हा त्यांनी सन्मान दिलेला आहे. मित्र हो, आमचे ज्येष्ठ कवी आदरणीय स्वर्गीय भारतभूषण गायकवाड यांच्या प्रेरणेतून आविष्कार साहित्य मंडळ व शेतशिवार प्रतिष्ठान पेठशिवणीच्या वतीने अनेक वर्षापासून, जवळजवळ 40 वर्षापासून आम्ही खेड्यापाड्यातून छोटी मोठी संमेलनं घेत असतो. त्या छोट्याशा संमेलनासाठी किती कसरत करावी लागते याची आम्हाला चांगली जाणीव आहे. तेव्हा मराठवाडा साहित्य परिषद म्हणजे मोठी संस्था व त्या संस्थेचा प्रचंड व्याप व मोठ्या प्रमाणात काम करणारी ही संस्था, जेव्हा येथे काम करताना किती आव्हानं पेलावी लागत असतील हे आपण समजून घेतले पाहिजे. या संस्थेचे प्रमुख म्हणून आदरणीय कौतिकराव ठाले पाटील हे किती कुशलतेने ही कार्य पार पाडतात हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. कराडच्या साहित्य संमेलनात तर मला अगदी जवळून हे पाहता आले. सुभाष भेंडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते व माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, शरदचंद्रजी पवार, सुशील कुमार शिंदे, अरुण गुजराती, पतंगराव कदम, रामकृष्ण मोरे ही राजकीय क्षेत्रातील मोठी मोठी मंडळी समोर व आजूबाजूला बसलेली होती. या ठिकाणी सरांनी केलेले प्रास्ताविक अजूनही माझ्या स्मरणात आहे. ते भाषण म्हणजे तो एक साहित्य व्यवहारातील शिस्त व पारदर्शकतेचा वस्तुपाठच होता आणि सर्व राजकारणी धुरंधरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ते भाषण होते. या ऐतिहासिक व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी संपन्न होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बोलताना काही गोष्टींचा इथे उल्लेख करणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपल्या माहूरच्या संदर्भात अनेक संदर्भ देऊन या ठिकाणी आलेले आहेत. मी थोडक्यात 1-2 संदर्भ आपल्याला त्या संदर्भात देणार आहे. 1999 पासून माहूर तालुक्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी माहूरमध्ये 92 गावे समाविष्ट करण्यात आली. हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून माहूर शहरास नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त आहे. येथील उंच टेकडीवर रेणुका मातेचे मंदिर आहे. आता सरांनी त्याचा संदर्भ दिला की ती एक राजकन्या होती रेणुका माता. मंदिराजवळच रामगड नावाचा प्रसिद्ध किल्ला आहे.
किल्ल्याच्या मुख्यद्वाराला हत्तीद्वार किंवा हत्ती दरवाजा असे नाव या नावाने ओळखले जाते. मातापूर हे माहूरचे प्राचीन नाव होते. याशिवाय श्री दत्तात्रेयाचे, माता अनुसया व परशुरामाचेही मंदिर येथे आहे. माहूर परिसरातील डोंगरात लेणी आहेत. माहूरला एक दर्गाही आहे, त्याचं नाव सोनपीर म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. माहूरच्या भोवती दाट व वन असून त्यात वन्य प्राणी आढळतात. आताच आमचे मित्र देवीदास पुलारी यांनी सकाळचा त्यांचा किस्सा सांगितला की बिबट्या एका दिवस अंगावर, आणि हे बिबटे अशा छोट्या जंगलामध्ये, मोठमोठ्या जंगलामध्ये, आमच्याकडे आणखीन काही प्रमाणामध्ये मागे असायचे. आमच्या भागामध्ये डोंगराळ भाग नाही, नदीचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी झाडी आहे, बाभुळबन आहे, अशा ठिकाणी तो बिबट्या वावरतोय. त्याचं प्रमाण आता खूप कमी झालंय. तो अतिशय आक्रमक प्राणी आहे, हे आम्ही जवळून पाहिलंय. कारण माझ्या शेतामध्ये ज्यावेळेस सालदार आमचे काम करायचे त्यावेळेस त्या रात्रीच्या वेळेला समोर जर ते जागल करीत असतील आणि त्या ठिकाणी बैल, गाय, आपले जे जनावर असतात ते आपण बांधलेले असायचे, त्यावेळेस आमचा जो सालदार आहे तो रात्रभर जागून बोरीचे आपलं, तुम्ही बोरीचं झाड पाहिलंय का, तर ते बोरीचे फांटे तोडायचे त्याचे आणि त्याचा एक असा जुडगा करायचा, त्याला आपण काय म्हणतो, फास म्हणतो. तर किंवा हे अशा प्रकारचं घेऊन त्याला ते दाखवायचे किंवा जाळ करायचा, तर ते अलीकडे यायचं नाही, रात्र जागायचे. अशा प्रकारचा हा घातक प्राणी या सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. तर अशा या माहूर हे गाव समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंचीवर असून या उंचीवरील 2 शिखरांच्या टोकावर श्री दत्तात्रय व रेणुका देवीचे मंदिर आहे. हे 3.5 पीठांपैकी एक पीठ आहे. येथे खाजा शेख फरीद यांचा दर्गा असून त्याच परिसरात जैन लेणी आढळतात. माहूरहून 1.5 किलोमीटर अंतरावर, म्हणजे आता आपण जिथं आहोत ते ठिकाण अंतरावर, रेणुका मातेचे परमभक्त श्री संत विष्णू कवींचा मठ आहे. माहूर हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशा पुण्य पावन भूमीत हा अक्षर पंढरीच्या शब्दप्रभूंचा मेळावा अतिशय उत्साही वातावरणात पार पडत आहे. संत तुकारामांनी म्हटलेलेच आहे की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किंवा संत चोखोबांच्या म्हणण्याप्रमाणे उस डोंगा परी रस नवे डोंगा, का भुललाची वरलिया अंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, का भुललाची वरलिया अंगा. या संतांच्या अभंगातून येणारा आत्मानुभवाचा सुगंध मनाला हर्षोल्लासित करतो. बहिणाबाई चौधरी यांनी तर आपल्या साहित्यातून प्रत्यक्ष वास्तववादी जीवनदर्शन घडवले आहे. अरे घरोटा घरोटा, घरोटा ऐरणी शब्द आहे, घरोटा म्हणजे जातं. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिटी, अरे घरोटा 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 तुझ्यातून पडे पिटी, तसं तसं माझं गाणं आपोआप येतं ओटी, आपोआप येतं ओटी. किंवा आला सास गेला, त्या ऐकण्याच्या शाळेत आलं, मला कळालं, आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका सासाचं अंतर. हे आजरामर व चिरंजीव साहित्य तुम्हाला मला सातत्याने अभिजात लेखनाच्या प्रेरणा देतं. लेखन जय पराजयासाठी नसतं, तर ते माणसाला एक चांगला व सुसंस्कृत माणूस बनावा म्हणून यासाठीच लिहिलेलं असतं. म्हणूनच आमचे आदर्श असणारे आमचे कवी कुसुमाग्रज म्हणतात, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची. अशा संजीवक साहित्याची उज्ज्वल परंपरा असलेली आपली मराठी व मराठीतील एक महत्त्वाचे कवी असणारे महाकवी विष्णुदास यांनी मराठी साहित्याचे नंदनवन फुलविलेल्या पुण्यभूमीत हे संमेलन होत आहे, याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. मित्रहो, विष्णुदास कवी या ठिकाणी जे आले, सरांनी तो संदर्भ दिला की धांदरफळे येथून ते आले. धांदरफळे त्यांचं आडनाव नाही तर गावाचं नाव आहे. ते तुळजापूर, पंढरपूर हे क्षेत्र करत करत या ठिकाणी आले आणि इथं स्थिर झाले. त्यांचा काळ होता 1844 ते 1917 या कालावधीमध्ये ते या ठिकाणी स्थिर झाले आणि ते इथून 10 किलोमीटर अंतरावर पायी चालत जायचे दर्शन घ्यायला देवाचं. आणि एकदा असं चालत जात असताना त्यांना ग्लानी आली आणि ग्लानी येऊन ते खाली कोसळले. कारण श्रम आपण काम केल्याच्या नंतर, कष्ट केल्याच्या नंतर किंवा चालल्यानंतर जास्त
आपण हे होऊन जातो, आपल्याला थकवा येतो, तर त्यांना ग्लानी आली आणि ते त्या ठिकाणी कोसळले आणि कोसळले असता त्या ठिकाणी एक गौंड महिला आली. गौंड महिलेनं त्यांना पाहिलं आणि त्यांना पाणी दिलं आणि त्यांना दूध भात भरवून त्यांना ताजतवाने केलं आणि त्यांनी फिरून पाहिलं तर ती महिला त्यांना महिला नाही वाटली, तर ती आपली रेणुका माताच आहे असं वाटली. म्हणून त्यांनी लागलीच एक अभंग लिहिला, माझी रेणुका माऊली वृक्ष कल्पवृक्षाची सावली, जैशी वत्सा लागी गाय तैशी अनाथांची माय, हाकेसरची घाई घाई वेगे धावतच पायी, आली तापल्या उन्हात नाही आळस म्हणत. अशा प्रकारची कविता त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिली. अनेक कविता आपण वाचतो, लिहितो. तर ही याच्यावरती आमचे साहित्यिक मित्र प्राध्यापक मार्तंड कुलकर्णी यांनी PhD केलेली आहे. मित्र हो, आता साहित्याच्या संदर्भात बोलत असताना मी तुम्हाला हे सांगणार आहे की साहित्य आपण लिहितो कशासाठी लिहितो. आपली महत्वाकांक्षा व आपले नाव व्हावे यासाठी लिहायचे की आपुलकी व आत्मसन्मानासाठी लिहायचे, हे लेखकाने आधी ठरवले पाहिजे. आज काही आणखी बरेचसे लेखक आहेत आपल्यामध्ये की ते आत्मसन्मानासाठी लिहितात. महत्वाकांक्षा म्हणून लिहिलेलं लेखन हे आत्मप्रौढी होत असते. म्हणून हे आपुलकीसाठी किंवा आपल्याला दुसऱ्यासाठी काहीतरी देता आलं पाहिजे याच्यासाठी आपण लिहिलं पाहिजे, असे लेखक आपल्याला आणखीनही पाहायला मिळतात. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुठल्याही शैक्षणिक, सांस्कृतिक अथवा साहित्यिक वारसा नसलेल्या व्यक्तीला मराठवाडा साहित्य परिषद नांदेडच्या वतीने माहूर येथे होणाऱ्या दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करून जो सन्मान केला, यातच सारे काही आले. साहित्यात व्यक्त होणाऱ्या कोणत्याही अनुभवाला एकापेक्षा अधिक स्तर असतात. त्यात काव्यात्मकता असू शकते, संवेदनात्मक स्वरूपाचे अंग त्याला असू शकते. एकाच अनुभवाला अनेक, इकडे सगळे साहित्यिक बसले, त्यांना ऐकू द्या की त्यांना. तुमच्यासाठी जो छोट्या छोट्या 2 कविता, संपलंच आपलं. ती परस्परात कालवलेली असतात. ही सारे अंगे त्या अनुभवाच्या आकृतिबंधासह शब्दात पकडणे महत्त्वाचे असते. त्याला केवळ बाह्य स्वरूपाचे सुबक सौष्ठविक स्वरूपही असू शकते. हे सारे शब्दात कसे पकडायचे, सारे कसे व्यक्त करायचे, हाच प्रश्न लेखकाला पडलेला असतो. समाजातील एखाद्या अनुभवाला साहित्य रूप देताना त्या अनुभवाची सारी अंगे लेखकाला पेलवत नसल्याने तो त्या अनुभवाचे सुटे भाग तयार करतो, एकेका अंगाचा आविष्कार करण्यावर भर देतो आणि त्याला जे अंग महत्त्वाचे वाटते त्यालाच तो ठळकपणा बहाल करतो. परस्परात कालविलेल्या या अंगातून जे एक सौंदर्य निर्माण झालेले असते, एखाद्या आकर्षक फुलाचा साक्षात्कार करण्यापेक्षा त्याच्या एका पाकळीचे सुटे दर्शन घडविण्यासारखे हे असते. त्यातही जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्या समृद्ध असलेल्या अनुभवातील काव्यात्मक आणि तरल असा अनुभव असतो आणि तेच कसोटीला उरते, तेच अभिजित साहित्य म्हणून उदयाला येत असते. 1920 नंतर महाराष्ट्रात महात्मा गांधींच्या ग्रामादी विचारांचे वारे वाहू लागले. त्याचे पडसाद साहित्य क्षेत्रात प्रकर्षाने दिसायला लागले. याच काळात रविकिरण मंडळातील कवींनी जानपद कविता लिहिली. भारा तांबे यांनी गुराख्याचे गाणे, दुष्काळानंतर सुकाळ या कविता लिहिल्या. या कवितांमधून जानपद कवितेच्या पाऊलखणा दिसून येतात. साठोत्तरी मराठी कवितेनंतरच्या काळात ग्रामीण कवितेचा नवीन प्रवाह मराठीत आला. ग्रामीण जाणे चित्रण ग्रामीण कवितेने अभावानेच आलेले आढळते. तर पुढे अशा प्रकारे स्वप्नरंजनात अडकलेली कविता बऱ्याच काळापर्यंत अवास्तवतेच्या आकाशात रंगताना दिसते. असो, याबद्दल अधिक उहापोह मी करणार नाही. हे त्यातील देशनाथ समीक्षक मंडळी त्याबद्दल विस्तृतपणे सांगतीलच. मी एक वाचक व कवी म्हणून त्याविषयी थोडक्यात व्यक्त झालो. समाजातील संवेदना धारण करणाऱ्या व्यक्तिमत्वाने जीवनाविषयी दिलेली साहित्यविषयक प्रतिक्रिया म्हणजे एखाद्या लेखन प्रकाराबद्दलचे विवेचन होऊ शकत नाही. या प्रतिक्रियेवर लेखकाच्या साहित्यविषयक संवेदनेशिवाय तत्कालीन एकूण समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे, जागतिक महत्त्वाच्या घटना, विविध प्रकारच्या चळवळी, त्यांचे परिणाम, त्यातून येणारी नवी नैतिक मूल्ये, यातून तयार होणाऱ्या वाचकांचा दृष्टिकोन, वाचक समीक्षक यांच्या त्या साहित्याबद्दलच्या प्रतिक्रिया, या सर्वांकडे पाहण्याची लेखकाची दृष्टी, या सर्वांचा साहित्य व्यवहारावर परिणाम होत असतो. म्हणूनच साहित्याचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण बनविणाऱ्या या घटकांच्या संदर्भात लेखक जो साहित्य प्रकार हाताळतो आहे त्याचे स्वरूप समजून घेणे अपरिहार्य ठरते. मी तसा ग्रामीण भागातून आलेला लेखक आहे. पेठ शिवणे येथील आविष्कार साहित्य मंडळाची चळवळ
करकाळा येथील दिगंबर कदम यांची लोकसंवाद साहित्य चळवळ, गोरठा येथील देवीदास फुलारी यांची संत संमेलन व साहित्य चळवळ, रोही पिंपळगाव येथील नारायण शिंदे यांची यशवंतराव चव्हाण विचार मंच चळवळ, नांदेड येथील इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांची साहित्य चळवळ आणि भगवान अंजिनीकर यांची शब्दशिल्प साहित्य चळवळ मित्र होत, याच साहित्य चळवळीतून मी घडलो आहे. म्हणून माझं लेखन माझ्या ग्रामीण माणसांच्या दुःख, दारिद्र्य, व्यथा वेदनेचा आवाज घेऊन येते. सततचे दुष्काळ, वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, भरमसाठ वाढणारी लोकसंख्या या साऱ्या गोष्टींमुळे ग्रामीण माणूस, विशेषतः शेतकरी, शेतमजूर, कामगार मेटाकुटीला आला आहे. त्याचं प्रचंड प्रमाणात शोषण चालू आहे. खेड्यापाड्यातून वस्ती तांड्यावर राहणारा माणूस, गाव खेड्यातला शेतकरी, शेतमजूर, नंदीवाला, जोशी, डवरी, गोसावी, रामोशी, माकडवाला, चुडबुडक्या, भटके विमुक्त, दलित, शोषित अशा सुग्या मुग्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम लेखकाला करावे लागेल. स्वर्गीय माजी आमदार खासदार डॉक्टर भाई केशवराव धोंडगे नेहमीच म्हणायचे, नाही रे वाल्यांचे व उपेक्षितांचे आपल्याला अश्रू पुसता आले पाहिजे. त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवता आला पाहिजे. म्हणून तर त्यांनी गुराखी गडावर गुराखी साहित्य संमेलनातून मौखिक लोकसाहित्याची जाण असणारे भटके, विमुक्त, गुराखी इत्यादींना गुराखी संमेलनातून संधी देऊन संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित करून गुराखी साहित्याचा जागर चालू केला. अशी महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप असणाऱ्या नेतृत्वाखाली आमची जडणघडण झालेली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपल्या लेखनातून आपल्याला खारीचा वाटा जरी देता आला तरी प्रयत्न करावा, या हेतूने आम्ही या साहित्य व्यवहारामध्ये पडलेलो आहोत. आपण सारे नाहिरेवाल्यांचे लेकरे. आवाजाच्या परिस्थितीत आपल्याला धड जगताही येईना व मरताही येईना अशी आपली अवस्था झालेली आहे. आतडे तुटेपर्यंत शेतात काबाड कष्ट करून, हाडाचे काढ करून, रक्ताचं पाणी करून शेतात पिकवावं आणि शेवटी काय तर आसमानी सुलतानी संकट दत्त म्हणून पुढे उभे राहतात. हे सारे एवढ्यावरच थांबत नाही तर त्याला सरकारचे शेतीविषयक कुचकामी धोरणही तेवढे जबाबदार आहे. आपल्या आईबापाला बळीराजा, जगाचा पोशिंदा या उपाध्या लावतात. आपल्या आईबापाला जगाचा पोशिंदा, बळीराजा ह्या उपाध्या लावतात. त्यांनी कितीही पिकवलं तरी शेवटी त्याच्या पत्रिका निराशाच. त्याच्या हाडाचं काढं होऊन रक्त त्याचं आटलं तरी त्याला काहीच मिळत नाही. काबाड कष्ट करून शेती पिकवावी, भरमसाठ सुगी आली तरी अंगावर फाटकी मळकी कापडं, खायला विटकी भाकर आणि पावसाळ्यात पुळू पुळू गळणारी चंद्रमोळी झोपडी. तेव्हा मित्र हो, या वास्तववादी दहाक विदारक जगण्याचं चित्र नव्याने लिहिणाऱ्या लेखकांकडून दमदारपणे यायला हवं. या बिघडलेल्या सामाजिक पर्यावरणाला रोखण्यासाठी लेखकाने आपल्या लेखनाच्या माध्यमातून उजागर करायला पाहिजे. सामाजिक व सांस्कृतिक समतोल राखण्याची फार मोठी जबाबदारी आपणा सर्व लेखक मंडळीवर येऊन पडलेली आहे. कुठल्याही एका समूहावर प्रकाश टाकून चालणार नाही, तर समाजातील सर्व स्तरातील घटकांच्या समस्या ह्या आपल्या सर्वांच्याच समस्या आहेत हे समजून लिहावं लागेल. शेतकरी, शेतमजूर, महिला, वृद्ध, बालकामगार, तसेच बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, व्यसनमुक्ती, वाढती गुन्हेगारी, आरक्षण, सरकारची शेतकऱ्यांच्या विषयीची धोरणं या सर्वच बाबीवर साकल्याने व चिंतनशीलपणे आत्मभान ठेवून लेखन करावे लागेल. आपण आज नाही करू शकलो तर येणारा काळ आपणास कधीही माफ करणार नाही, हे आपल्याला विसरून चालणार नाही. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अजगरासारखी फुगणारी शहरं, ओस पडणाऱ्या खेड्यांचे प्रश्न आणखीन वेगळेच. शहरी समस्या वेगळ्या व ग्रामीण भागातील समस्या वेगळ्या. याचेही चिंतन करून लेखकाला या माध्यमातून त्या ठिकाणचे प्रसंग व घटनांची नोंद घेऊन कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित लेख लिहून व्यक्त व्हावे लागेल. अजगरासारखी फुगणारी शहरं, बकाल वस्त्या, साफसफाई, आरोग्य, प्रदूषण, घनकचरा या शहरी समस्यांची नोंद घेऊन लेखन करावे लागेल. तर ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, राशन, धुळ्या बंधाऱ्याचे वाद, पांढर रस्ते, शेत रस्ते, शिवरस्ते आदींच्या वादग्रस्त ठिकाणांची सर्वंकष माहिती मिळवून त्यावर यथायोग्य लेखन झाल्यास यातील समस्या काही प्रमाणात सुटू शकतील असा मला विश्वास वाटतो. आज आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. दुष्काळ व महामारीने सतत होरपळून निघतो आणि पुन्हा सावरतो. मागची 3-4 वर्षे आपण कोरोनासारख्या महामारीने चरोखातल्या ऊसासारखे पिळून निघालो.
हा काळ आपण कधी विसरू शकणार नाही. मागचा काळ कोरोना संक्रमणाचा आपल्या आयुष्यात प्रलयंकारी रूप धारण करून आला. त्यामुळे आपलं आर्थिक कंबरडच मोडलं आणि अनेक समस्या, अनेक प्रश्न आपल्या पुढे उभ्या राहिल्या. या साथीच्या रोगाला पुन्हा सुद्धा हा साथीचा रोग येऊ शकतो, तेव्हा आपण सावध असायला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या लोंढे आपल्या गावाकडे पायपीट करताना पाहिले. त्यांची ती दुर्दशा पाहून मन विषण्ण होत होतं. माणसं माणुसकी विसरले होते. काम नाही, पैसा नाही, म्हणून खायला नाही, उपासमार, आगतिकता याच्या फेरात लाखो जीव अडकली होती. गरोदर महिला, बालक, म्हातारे आई वडील यांचे आतोनात हाल झाले. करोडो रुपये खर्च झाले, पण अनेक ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचारही झाला. या भ्रष्टाचाराचा शोध घेऊन आपल्याला कथा कादंबरीमधून व्यक्त होता आलं किंवा कवितेमधून व्यक्त होता आलं तर आपण पाहायला पाहिजे. वर्तमान वास्तव फारच बदलून गेले आहे. भूप्रदेशाचा काही भाग ठराविक अंतराने दुष्काळाने व्यापला जातो. कधी आवर्षण, कधी दुष्काळ, या सर्व बाबींचा आपल्याला विचार करून लेखन त्या पद्धतीनं करून समाजातील किंवा समाजमनाच्या ज्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील, ते आपल्याला या लेखनाच्या माध्यमातून सोडवाव्या लागतील. स्वातंत्र्योत्तर कालखंडात नव्याने शिक्षण घेऊन आपले जीवन आणि अनुभव साहित्यातून साक्षात करणारी पिढी निर्माण झाली. महात्मा ज्योतिराव फुले यांचा अखंड आणि शेतकऱ्याचा असूड, कुणब्याच्या मुक्तीचा जाहीरनामा या पिढीने मांडला. ब्रिटिशांच्या धोरणावर आणि पुरोहितशाहीच्या पारंपरिक शोषणावर फुल्यांनी प्रहार करत नवी व्यवस्था सुचवली. पण स्वातंत्र्यानंतर यत्तदेशीय माणसांचे शासन आणि प्रशासन निर्माण झाले, तरी इंग्रज कालखंडापेक्षाही शेतकऱ्यांचे प्रश्न आणखीनच जटिल झाले. पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती या चक्रात कुणबी अडकला. तो अद्याप बाहेर निघालेला नाही. त्याला याच्यातून आपल्याला बाहेर काढावे लागले. आपल्याला त्याबद्दलचंही लेखन करावे लागेल. माझा पहिला कविता संग्रह 1988 साली, आता मी उत्तरार्धाकडे आलोय, आता फक्त 3 मिनिटं आलो. माझा पहिला कविता कविता संग्रह 1988 साली कडवाई नावाने प्रकाशित झाला. त्यापूर्वी मी 3-4 वर्ष सुट्या कविता लिहित होतो. त्यानंतर आबाळ माती, माती बोले गुज, देहचंदनाचा, माईचं गाणं, थेंब थेंब पाऊस, गाणं शिवारातल्या माणसांचं, याशिवाय गुरा आणि गोठा हा कथासंग्रह बालसाहित्यात, छोट्या मुलांसाठी पैशाचं झाड, परोपकारी सुगरण हे बालकथासंग्रह, वाऱ्या रे वाऱ्या असे काही पुस्तकं माझे या निमित्तानं या साहित्याच्या माध्यमातून आलेले आहेत. मित्रहो, कवी किंवा कोणताही साहित्य निर्मितीकार कविता किंवा साहित्याची निर्मिती करत असताना त्याच्यावर अवतीभोवती जे काही त्या परिसरात वावरतो, त्या परिसरातील ज्या काही घटना आहेत, जे काही प्रसंग आहेत, ते त्याच्या मनावरती पक्के कोरले जातात आणि त्यातूनच नंतर कथा किंवा कविता प्रसवत असते. सांस्कृतिक, कौटुंबिक, राजकीय, आर्थिक घटनांमधून निर्माण झालेल्या पर्यावरणाचा परिणाम होत असतो. हे जाणीवपूर्वकच घडत असे नाही, तर त्याच्याही कळत नकळत जाणीवेतून घडत असते. एक माणूस म्हणून आणि एक कलावंत म्हणून भोवतीच्या वातावरणाला बाजूला सारून व्यक्त होणे तसे कठीणच असते. कलावंताचे सर्जनशील मन त्याला त्यातून हवे असते. शिवाय माणसाचा मनपिंड घडण्यामध्ये त्याच्या भोवतीच्या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीचा वाटा असतो. संवेदनशील मनाचा कवी स्वतःला यातून अपवाद ठेवू शकत नाही. म्हणून तर मग आपोआपच अशी कविता सुचते. दव पडल्या सकाळी झाली पाखरांची दाटी, आला हुरड्यात दाणा. ऐका, कविता ऐका तुम्ही, तुमचीच कविता आहे. दव पडल्या सकाळी झाली पाखरांची दाटी, आला हुरड्यात दाणा, चाले लगबग मोठी. माय सपनात पाही बापू कोरा नटलेला. माय सपनात पाही बापू कोरा नटलेला, सुगी भरामंदी आली, सारा शिन भाग फिटलेला. सुटे थंडगार वारा नाचे गोफणीचा तुरा. सुटे थंडगार वारा नाचे गोफणीचा तुरा, गीत भल्लरीचं ओठी, बाप फिरे गरगरा. शिवाराच्या माथ्यावर पीक जोंधळ्याचे डोले, दांड केल्या लुगड्यात माय सोन्यावानी फुले. त्यानं धरली खुन्नस, आलं अवकाळी बेन, सप्पा झाली सारी सुगी, शिवाराची दानादान. मी पूर्वीपासूनच सकाळी लवकर उठून शेतावर फेरी मारतो. शेतात जातो,
त्या ठिकाणी जे काही असेल ते काम करतो आणि जे टोकदार अनुभव आले ते गाठीला घेऊन जेव्हा केव्हा सुचतील त्याप्रमाणे त्या कवितेतून व्यक्त होत असतो. असाच 1972ला खूप मोठा दुष्काळ पडलेला होता. सर त्यावेळेस सरांना सगळं माहिती आहे. आम्ही त्यावेळेस लहान 8वीला असेल मी. आणि अशी परिस्थिती होती खेड्यामध्ये गावामध्ये की कोणाच्या घरी धान्य नसायचंच आणि वाड्यामधली जी माणसं जी कधीच कुठं बाहेर नाही निघालेली ती खडी फोडायला डोंगरावरती ज्या ठिकाणी शासनानं कामं काढली त्या ठिकाणी खडी फोडायला जी माणसं माणसं लावून काम करून घेत होती तीच माणसं आता खडी फोडायला गेली. इतका भयानक. आम्ही त्यावेळेस काय पाऊस नाही पडला, बकाड पडली म्हणायची. आणि मग तो पाऊसच पडला नाही आणि 1972चा अतिशय भयानक दुष्काळ पडला. आणि त्यावेळेस एक सत्य असणारी एक घटना आहे. आणि मी 8वी 9वीला होतो त्यावेळेस. तर माझा मामा माझ्याकडे आला आणि आपल्याकडे पाहुणा आल्यानंतर त्याला आपण काय करतो, जेवायला करतो का नाही. मग त्यावेळेस आमच्याकडे जेवायला माझी आजी आणि आई परेशान झाले. गव्हाचं पीठ तर सोडूनच द्या, तिथं नसायचं, ज्वारीचं पीठ नाही, तांदूळ नाहीत. मग अशा वेळेला माझ्या आईनं जे काय किंवा आजी यांनी जे काय प्रताप केला पहा आता कसं त्यांनी त्या वेळेस कशी ती वेळ मारून नेली. किसना माझा मामा, किसना माझा मामा आला मुराळी होऊन, किसना माझा मामा आला मुराळी होऊन, पावशेर भातापायी माये हिंडे आळीतून, पावशेर भातापायी माये हिंडे आळीतून, गाव व्याकुळलं सारं, गाव व्याकुळलं सारं नाही काडीचा आधार, गाव व्याकुळलं सारं नाही काडीचा आधार, खडे घातले तांदूळ माये आणि ते उधार, खडे घातले तांदूळ माये आणि ते उधार, हाडाचे या काड झाले झाला देहाचाच भार, हाडाचे या काड झाले झाला देहाचाच भार, जीव टांगणीला लागे सारा चोरांचा बाजार, सारा चोरांचा बाजार. अशा वास्तव अनुभूतीचे स्वरूप माझ्या कवितेतून यायला पाहिजे असे मला वाटू लागले आणि काही प्रमाणात मी यशस्वी होतो आहे असं माझ्या कवितेवर बोलणाऱ्या वक्त्यांच्या मांडणीतून व काही मान्यवर समीक्षकांनी माझ्या कवितेवर केलेल्या समीक्षेवरून मला जाणवू लागले, समजू लागले. आपण लिहितो कशासाठी हे कळायला लागले आणि हा प्रश्न आपण सुद्धा प्रत्येकाने मी कशासाठी लिहितो हा प्रत्येक लेखकानं स्वतःला विचारायला पाहिजे. आपण लिहितो कशासाठी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. मला जर विचारलं तर मी म्हणेल स्वांत सुखाय म्हणून मी लिहित नाही, रेघोट्या ओढायच्या म्हणून ओढत नाही, आकाशात उडणारे पाखरं किंवा झाडांची पानं मोजायची म्हणून मी लिहित नाही. मी ज्या परिसरात जन्मलो, ज्या परिसरात वाढलो, मी जिथं खेळलो बागडलो त्या मातीतील संस्कारांनी जे काही थोडं थोडं मला घडवलं त्याबद्दल त्या परिसरातील माणसांची प्रश्न, त्यांची सुखदुःख, त्यांच्या वेदना याबद्दल आपल्याला लेखक म्हणून काही मांडता आलं तर मांडावं म्हणून मी माझ्या गोरगरीब, दुःखी, कष्टी, हतबल माणसांसाठी लिहितो. आपल्या परिसरातील वेदनेचा सूर मुख्य भावनांचे पिळवटून टाकणारे हुंकार शब्दबद्ध करतो. काळ्या मातीत कष्टणाऱ्या मायबापांचे श्रमसुक्त अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. शेताशिवारातलं वास्तव जगणं मांडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा असे शब्द भोवती पिंगा घालायला लागतात. फुलारी सरांनी आता जी 2 ओळीची कविता म्हटली मी तुम्हाला 6 ओळीची मला गळा नाही पण नरड्यातून गाऊन आता 1-2 उत्तरार्धाकडे. माती होई पाटा, माती होई पाटा, देह माईचा चंदन, माती होई पाटा, देह माईचा चंदन, संसार गाड्याच्या चाकाला बाच्या घामाचं वंगण, माती होई पाटा, देह माईचा चंदन, निंदून खुरपूण झाल्या, निंदून खुरपूण झाल्या उसऱ्या या देहाच्या, निंदून खुरपूण झाल्या उसऱ्या या देहाच्या, उभ्या शिवारात जळती वाती मया माईच्या, उभ्या शिवारात जळती वाती मया माईच्या, हाडाचे आकाड झाले बापू मातीला अंधण, हाडाचे आकाड झाले बापू मातीला अंधण, आतोड्याला पड पिळ आता उरलं जगण, काळी माती ओठी पाठी त्यात माय बापूच राबण,
शरीराच्या झाल्यावती आता उरलं जळण. मित्र हो, आपण सतत ऐकतो पिढा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, पण ते काय आलेलं नाही. अनेक पिढ्या निघून गेल्या आल्या, पण आपल्याला ते काही बळीचं राज्य मिळालेलं नाही. आणि शेवटी जाता जाता आपल्या पुढे एक छोटीशी कविता ठेवतो आणि समारोपाकडे वळतो. कवितेचं शीर्षक आहे ध्यास. कधी पाऊस पडतो, कधी पडत नाही. पाऊस नाही पाणी नाही मना एकची ध्यास. पाऊस नाही पाणी नाही मना एकची ध्यास. गाय वासरा चारा नाही पुरणेही ओस. गाय वासरा चारा नाही पुरणेही ओस. इकडची मुलं, मी आता यांच्याकडे जेवायला जाणार नाही, तुमच्याकडे येणार आहे. ऐकून घ्या, संपलं आता एका मिनिटात. गाय वासरा चारा नाही पुरणेही ओस. गळणाऱ्या या घामावरती जगण्याची भिस्त. गळणाऱ्या या घामावरती जगण्याची भिस्त. स्वप्न उद्याचे डोळ्यामधले झाले उद्ध्वस्त. स्वप्न उद्याचे डोळ्यामधले झाले उद्ध्वस्त. आतडी जाळून रोज राबणे फुकाफुकी जाते. आतडी जाळून रोज राबणे फुकाफुकी जाते. अवघड असले गाणे अमुची माय माऊली गाते. अवघड असले गाणे अमुची माय माऊली गाते. किती युगाचा खेळ चालला कुणीन आम्हावाली. किती युगाचा खेळ चालला कुणीन आम्हावाली. शेतामधले रक्त शोषुणी सत्तेवर पाली. शेतामधले रक्त शोषुणी सत्तेवर पाली. महाभयंकर शोषण चाले इथे राजरोस. महाभयंकर शोषण चाले इथे राजरोस. न्यायनीतीची चाडण उरली हा कोणता देश. न्यायनीतीची चाडण उरली हा कोणता देश. एक सांगणे तुम्हा लागी छळणे झाले पुरे. एक सांगणे तुम्हा लागी छळणे झाले पुरे. नांगरटीच्या राणामधले रक्त पेटले सारे. एक सांगणे तुम्हा लागी छळणे झाले पुरे. नांगरटीच्या राणामधले रक्त पेटले सारे. कूटनीतीचे दुष्टमवाली मुजोर झाले फार. कूटनीतीचे दुष्टमवाली मुजोर झाले फार. एकजुटीचे कंकण बांधून देऊ रुमण्याचा मार. देऊ रुमण्याचा मार. मित्र, समारोप करतोय. नांदेड जिल्ह्यातील आमची काही लेखक मंडळी आहेत, या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी घेतलेलाच आहे त्या अध्यक्षीय भाषणामध्ये. अशा या कविता कथा लिहिताना माझ्या पिढीतील काही अभिजात साहित्य लेखन व चळवळीला योगदान देणारी काही नावं आपल्या पुढे ठेवणे अपरिहार्य आहे. तत्पूर्वी माहूर तालुक्यातील काही महत्त्वाच्या साहित्यिकांनी मराठी वाङ्मयात साहित्य निर्मिती करून भर घातलेली आहे, ते पाहूयात. प्रामुख्याने शिकारी राजाचे लेखक आताच उल्लेख झाला, मधुकरराव राजे देशमुख, कादंबरीकार पद्मा मदकुंटे. मराठीतील महत्त्वाचे कवी गुलगुलान विलास शेंदगीकर, डॉक्टर सुरेश सावंत, प्राध्यापक मथू सावंत, केशव देशमुख, पांडुरंग जोगी, गोविंद मुनेश्वर, कमलाकर चव्हाण, माधव जाधव, वैजनाथ आनूरवाड, माधव चुकेवाड, निवृत्ती सांडोळकर, शंकर विभूते, रमेश शिल्ले, योगीराज माने, धनंजय गुडसुरकर, राम निकम, भास्कर बडे, गणेश आवटे, दिगंबर कदम, प्रभाकर साळेगावकर, उमेश मोहिते, पृथ्वीराज तौर, पी विठ्ठल, भगवान अंजनीकर, प्रशांत गौतम, प्रकाश मोगले, अनंत राऊत, नागनाथ पाटील, वसंत बिरादार, विलास पाटील, उत्तम बावस्कर, दासू वैद्य, अभय दाणी, वृषाली किनाळकर, संजीवनी तळेगावकर, प्रिया धारूरकर, आशा पैठणे, रंजन कंधारकर, तसेच जे आणखीन काही विस्तार होतो आहे माझ्या पिढीतल्या लेखकांची माफी मागून आमच्या नंतरच्या पिढीतल्या लेखकांची नावं घेण्यापूर्वी आज महाराष्ट्रात काही लेखक कवी आपण पाहिले,
तर आणखीन काही एक दोन लेखक जे आहेत आमच्यासाठी ते संजीवनी आहेत. म्हणून तर आपण त्यांचं लेखन नेहमी वाचतो. तर तसेच कवी व लेखक म्हणून व तर त्यांचं लेखन प्रसिद्धच आहे. काही कवींचं आता ते नाव सांगतो तुम्हाला. पण महाराष्ट्रात आज पट्टीचा वक्ता म्हणून ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवला आहे ते प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी. त्याच तोडीचे आमचे बालसाहित्यातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व प्रकाशन क्षेत्रात नवोदित लेखकांचे आधारवड असणारे आमचे प्रकाशक मित्र दत्ता डांगे व निर्मल कुमार सूर्यवंशी यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. तर पुढील पिढीतील काही मोजक्या नवीन लेखकांचे नव्याने लिहिणारे आम्ही आपल्यापुढे नावं ठेवतो आणि थांबतो. कैलास दौंड पाथर्डी, स्वाती पाटील कर्जत, प्राध्यापक संजय बालाघाटे, प्रतिभा जगदाळे सांगली, वसुंधरा सुत्रावे, अनिता जाधव, रोहिणी पांडे, आनंद पुकुलवाड, लक्ष्मण खेडकर पाथर्डी, विजय जाधव आंबड, मारुती गिगे आंबड, नारायण खरात आंबड, शैलजा कारंडे लातूर, क्रांती मोरे लातूर, सुचिता खल्लाळ मला वाटतं इथं बहुतेक त्या माहूरमध्येच होत्या अगोदर, नयन राजमाणे लातूर, अशोकराव गवते पाटील, शिवाजी आंबुलेकर, शिवा कांबळे, रामदास कांबळे लातूर, ज्ञानेश्वर शिंदे, व्यंकटेश चौधरी, स्वाती काणेगावकर, डॉक्टर ज्योती कदम, लक्ष्मी पुरणशेट्टीवार, डॉक्टर हंसराज वैद्य, नारायण शिंदे, संतोष शेलुकर, संभाजी शिराळे, अशोक कुबडे, श्रीनिवास मस्के, महेश मोरे, पंडित पाटील, नारायण खानसोळे, अनिता येलमट्टे उदगीर, मीनाक्षी आचमे चित्तरवाड, तृप्ती अंधारे सोलापूर, डॉक्टर सुचिता पाटेकर अकोला, महेश कुडलीकर, लक्ष्मण मलगीरवार, देविदास तारू, व्यंकटी पावडे, नागोराव उत्कर, एकनाथ डुमणे, वीरभद्र मिरेवाड, प्रफुल्ल कुलकर्णी, बाबाराव विश्वकर्मा, मार्तंड कुलकर्णी, जगन शेळके, भगवान अमलापुरे, शेख निजाम गौंडगावकर यांच्यासह अनेक माझे कवी मित्र. आता जी चळवळ आहे अक्षरोदयची त्या अक्षरोदयमधले अनुरत्न वाघमारे असतील, आमचे मारुती मुंडे असतील, आमचा सपकाळे असतील, आमचे डोंगरे सर असतील, ही सगळी मंडळी, राम तरटे, ही सगळी मंडळी, आमचे काटकर असतील, ही सगळी मंडळी अतिशय नव्यानं चांगल्या पद्धतीने लिहिते आहे. आमचा कवळे हे सर्वांचे मी या ठिकाणी विस्तार भयामुळे या ठिकाणी आटोपत घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.